नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 17 नोव्हेंबर. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल जर नवीन असाल तर तुम्ही तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, जर पाहायचं म्हटलं राज्यामध्ये आता सध्या, तर आपलं जे आहे आज आहे 16 नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील कोणत्याही भागामध्ये आणि कुठेही आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. आज रात्रीच्या दरम्यान जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तसेच राज्यामध्ये सध्या जे आपल्याला गेल्या 2 दिवसापासून राज्यामध्ये जो पाऊस पडत आहे तो फक्त कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला जे आहे कोकण भागामध्ये पाहायला मिळत आहे. आणि कोकण भागामधील जे आहे निपाणी, तसेच जे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे 14 तारखेपासून. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आता आजसुद्धा जर पाहायचं म्हटलं तर आजसुद्धा जे आपले शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये सध्या जे आपला आजसुद्धा थोडाफार कमी पाऊस, म्हणजे आज त्या भागामध्ये कोकण भागामध्ये सुद्धा आज जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला खूप कमी या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे. आणि उद्याचा दर, तर आता उद्या दिनांक आहे 17 नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर उद्याच्याला जे आपला शेतकरी मित्रांनो, उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे, सूर्यदर्शन होईल. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये दुपारनंतर थोडंफार ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु जे आहे पावसाची शक्यता अजिबात पाहायला मिळणार नाही. पाऊस कुठेही पडणार नाही, फक्त ढगाळ वातावरण राहील. हा देखील अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यावा. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सगळीकडे आपलं जे आहे ढगाळ वातावरण थोडंफार पाहायला मिळणार आहे. आणि रात्रीच्या दरम्यान उद्याच्याला जे आहे रात्रीच्या दरम्यान जे आहे फक्त जे आहे थंडीमध्ये जास्त, आता इथून पुढे जे आहे थंडी वाढणार आहे, थंडीमध्ये जास्त वाढ होईल इथून पुढं. आणि पावसाची शक्यता जी आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आपल्याला पावसाची शक्यता अजिबात पाहायला मिळणार नाही. राज्यातील पाऊस जे आहे आपल्याला राज्यामध्ये फक्त जे आहे आजच्या दिवसच राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळाली थोडीफार भागामध्ये, कोकण भागामध्ये. आता उद्यापासून जे आहे राज्यामधील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. उद्याच्याला कोणत्याही भागामध्ये कुठेही आपलं जे आहे पावसाची शक्यता अजिबात पाहायला मिळणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता जे आहे थंडी वाढण्यास सुरुवात होईल. आता थंडीचे प्रमाण जे आहे वाढणार आहे. आणि राज्यामध्ये 20 तारखेला जे आहे इलेक्शन आहे आणि 20 तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये काय पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही. राज्यातील हवामान जे आपल्याला जवळजवळ हवामान आता जे आहे पुढील इथून पुढे जे आपल्या राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जे आपला आज आणि उद्याच्याला तर राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणारच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जी आपली काही शेतीची कामे राहिली असेल ते शेतकऱ्यांनी आपली जी आहे शेतीची कामे आपली करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये जे आपलं आता पावसाला उघडीप राहणार आहे. आणि इथून पुढे जे आहे शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये वाढ होईल. सकाळी ते दरम्यान धुके वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, उद्यापासून राज्यामध्ये जे आपला पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आजच सुद्धा जे आपल्याला राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये जे आपला म्हणजे आजपासूनच जे आहे राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला आहे. फक्त आज कोकण भागामधील थोडंफार रत्नागिरी, सांगली, सातारा या भागामध्ये थोडंफार आज हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळाला असेल. जर तेथील कोणी शेतकरी जर हवामानात जर पाहत असेल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये आजच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर सध्या कमी पाहायला मिळालेलं असतं. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान राज्यातील हवामान मराठवाड्यामध्ये पूर्णपणे कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान पूर्णपणे कोरडे राहील. तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील. मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, आपलं लातूर, तर या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील. तसे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, चाळीसगाव, तर या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे मुंबई, पुणे या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जे आपला उद्यापासून
थंडी जी आहे वाढण्यास सुरुवात होईल. थंडीचे प्रमाण वाढणार आहे उद्यापासून. आणि आज आहे 16 नोव्हेंबर, तर आज कोणत्या भागामध्ये पाऊस आपल्याला पडला आहे, तर खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जो आपल्याला 14 तारखेपासून पावसाला जे आहे आपल्याला पाऊस सुरुवात होणार होती, ती पाऊस आपल्याला जे आहे कोकण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि कोकण भागामध्ये 3 दिवस जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळाले. तर उद्याच्याला जे आहे त्या भागामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोकण भागामध्ये, त्या भागामध्ये. आणि उद्याच्या दरम्यान कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, थोडंफार ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे दुपारनंतर पाहायला मिळू शकतं थोडंफार. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, पावसाचा अंदाज अजिबात आपल्याला राहणार नाही. पावसाला जे आहे आपल्याला राज्यामध्ये सध्या आपल्याला उद्यापासून आपल्याला पावसाची उघडीप राहणार आहे. थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, पण पावसाचा अंदाज या ठिकाणी राहणार नाही. तर हा देखील जे आहे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो, जे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण शेतकऱ्यांना दरवेळेस आपण रोजची हवामान अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो, तर उद्याचा हवामान अंदाज शेतकऱ्यांना आदल्या दिवशीच आपण शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी सांगत असतो. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता सध्या पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार नाही. उद्यापासून राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर हा देखील अंदाज या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, उद्यापासून राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. उद्या राज्यामध्ये फक्त आजचे दिवसच राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला थोडंफार पाहायला मिळालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. आधी व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या अचानक जर वातावरणामध्ये जर बदल झाला, तर शेतकऱ्यांना जे आहे सतर्क म्हणून या ठिकाणी आपण जे अंदाज या ठिकाणी दिला जाईल. आणि शेतकरी मित्रांनो, सध्या काय आपल्याला पावसाचे वातावरण सध्या आपल्याला 17 तारखेच्या नंतर या ठिकाणी काही आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु जर पावसाचे अंदाज जर आपल्याला जर समजला, तर शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलं जाईल. तर शेतकरी मित्रांनो,